नमस्कार. मी सुशील कुलकर्णी. होय, मी सुशील कुलकर्णी आणि आज तुम्हाला सांगणार आहे बारामतीच्या भलत्याच भानगडी. होय, धाराशिवच्या बत्त्या आणि वाजवा तुतारीची कहाणी. बारामतीत एक पत्र व्हायरल झालंय आणि त्या पत्राचा लिहिणारा एक बारामतीकर आहे. या पत्रामधली शेवटची ओळ आहे, वाजवा तुतारी गाडा गद्दारी. आता ही तुतारी कोणती हे मी वेगळं सांगायला नको आहे. बारामतीच्या निवडणुकीमध्ये तुतारी वाजली पाहिजे आणि गद्दारी काढल्या गेली पाहिजे यासाठी हा सगळा पत्रप्रपंच. अगदी ठळक बोल्ड अक्षरामध्ये वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी हे लिहिलंय. अशी तुतारी बारामतीकरांनी अनेक वेळेला अनेक निवडणुकीत वाजवली आहे. आता बारामतीकर आणि बीड याचं नातंही अगदी घनिष्ठ आहे. 2009च्या निवडणुकीमध्ये ज्या काळात व्हॉट्सअप बिट्सअप फार फेमस नव्हतं, त्या काळात मोबाईलच्या टेक्स्ट मेसेजवर एक मेसेज जोरदार फिरायचा. त्यातला वाजवा तुतारी हा शब्द कॉमन होता. वाजवा तुतारी आणि पुढची ओळ होती हटवा वंजारी. वंजारी हटविण्यासाठी वाजवा तुतारीची घोषणा बारामतीकरांच्या वतीनं देण्यात आली होती आणि तिथे गोपीनाथ मुंडेंच्या विरोधामध्ये घड्याळाचा माणूस निवडून यावा यासाठी प्रयत्न केले गेले होते. अर्थात तुतारी वाजली नाही, वंजारी हटला नाही, म्हणून वंजाऱ्याचं घर फोडावं लागलं आणि पुढे धनंजय मुंडेंना शरद पवारांनी फोडून आपल्या पक्षात घेऊन टाकलं. काळाचा महिमा बघा. एखाद्यासाठी वाजवलेली घोषणा, लावलेली घोषणा आपल्याच घरात पुन्हा आपल्याच माणसांना वाजवावी लागावी यापेक्षा वाईट गोष्ट कोणती. बिडातला अनुभव तुतारी वाजल्याचा नाहीच आहे. त्यामुळं आता ही वाजवा तुतारीची घोषणा बारामतीत यशस्वी होते का बघायला पाहिजे. वाजवा तुतारी गाडा गद्दारी आणि गद्दार म्हणता म्हणता घरातल्याच भानगडी ज्या काही रस्त्यावर आणल्यात ना, त्याचं मला वाईट वाटतं. इतरांच्या घरात फोडाफोडी करणाऱ्यांनी आपल्याच घरातल्या विषयांना जगाच्या समोर चव्हाट्यावर आणून मांडावं यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती. काळ 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 म्हणतात तो हाच आणि काळाचा महिमा, काळाचा सूड म्हणतात तो हाच. दुसऱ्याच्या घरातल्या अन्यायाच्या पाढ्यांना समोर आणता आणता आपल्याच घरात कसं झालं आहे हे सांगावं लागावं यापेक्षा राजकारणातील वाईट वेळ ती कोणती. मला वाटतं भाजपनं जर खरंच म्हणतोय मी, भाजपनं जर खरंच यांना फोडलं असेल आणि बाजूला केलं असेल तर ते का झालं असावं याचं उत्तर भाजपच्या समर्थकांना आणि भाजपच्या निष्ठावंतांना मिळून जाईल. एकमेकांचे कपडे काढण्याची स्पर्धा जणू लागली आहे आणि अजित पवारांना गद्दार सिद्ध करण्यासाठी आपल्याच घरातल्या माणसांना नको नको त्या उपाधीनं बोलावं लागतं आहे. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती. म्हणजे आजवर आम्ही जो कंठशोष करत होतो एखाद्या माणसाच्या घरातील व्यक्तीच्या कडूनच त्याला शिव्या देणं याच्यापेक्षा वाईट गोष्ट कोणती. गोपीनाथ मुंडेंच्या वरती धनंजय मुंडेंच्याकडून टीका घडवून आणणं, बदामराव पंडितांची अमरसिंह पंडितांच्या वरती टीका घडवून आणणं, आपल्याच काकाला संदीप क्षीरसागरच्या कडून जयदत्त क्षीरसागरांना शिव्या घालायला लावणं. एखाद्याच्या घरात इतक्या शिव्या खाऊ घातल्याचं फळ मिळालं. आम्ही दुसरा कंठशोष करत होतो, एखाद्याला घाणेरड्या भाषेत टीका टिप्पणी करू नका हो. 3 मिनिटात बामणं संपवण्याची भाषा करू नका हो. देवेंद्र फडणवीसांना भटुरगा म्हणू नका हो. आम्ही हात जोडून विनंती करत होतो आणि इथेही तोच पायंडा वापरला गेला. त्या पत्रातली ओळ वाचा. सुप्रिया सुळेंची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धाराशिवच्या काड्या पेटल्या, तोफांना बत्त्या लागल्या. सुप्रिया सुळेंची कार्याध्यक्षपदी निवड झाल्यावर धाराशिवच्या काड्या पेटल्या याचा अर्थ होतो तरी काय.
धाराशिवच्या काड्या म्हणजे नेमकं कोण हे कळतंय, समजतंय, कुणाला बोलतोय आपण, कुणाला म्हणतोय आपण. आणि अगदी स्पष्टपणे माझ्याही लक्षात येत आहे की हे कोणासाठी वापरलं जात आहे, कोणासाठी बोललं जात आहे. पवारांच्या घरात धाराशिव या जिल्ह्यातून कोण आलं असेल तर ते आलेली व्यक्ती म्हणजे दुसरी कोणीही नाही, सुनेत्रा अजित पवार या आहेत. सुनेत्रा अजित पवारांच्या वरती इतका राग का? अजित पवारांना स्वतःचा निर्णय घेता येत नाही असं वाटत का? आणि बारामतीच्या पवारांच्या घरात स्त्रियांच्या सांगण्यावरून निर्णय घेणारे पवार आहेत का? मग सुनेत्रा पवारांना आपल्याच घरातील सुनेला बदनाम करण्याची एवढी स्पर्धा का? त्याचं कारण असं आहे की सुनेत्रा पवार या बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात याची चर्चा सुरू झाली. आणि या चर्चेनंतर सुनेत्रा पवारांच्यामुळेच घर कसं फुटलं याबाबतच्या रंजक कथा पसरवता याव्यात, यासाठीच हा सगळा उद्योग चालू आहे. म्हणजे दुसऱ्याच्या घरातल्या स्त्रियांना बदनाम करता करता आपल्याच घरातील स्त्रियांना बदनाम करण्याची नवी परंपरा बारामतीनं आणली आहे की काय, असा प्रश्न आमच्या समोर पडतोय. आता खरं तर या बदनामीच्या प्रकाराला म्हणायचं तरी काय, पण मला त्याच्या आधी एक सूचना देऊन ठेवायची आहे. कदाचित सुप्रिया सुळेंना अनपेक्षित पेपर येऊ शकतो, अनपेक्षित पेपर वाट्याला येऊ शकतो. म्हणजे त्यांनी कधी अपेक्षाच केली नाही अशी प्रश्नपत्रिका त्यांच्या वाट्याला येऊ शकते आणि ते उत्तर दिलं जावं लागू शकतं. आगे आगे देखिए होता है क्या, त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे. सुप्रिया सुळेंना कसा एखाद्या विचित्र प्रश्नपत्रिका येण्याची शक्यता आहे. पण आपल्या वाट्याला सुनेत्रा पवारांसोबत लढायला मिळणार आहे म्हणून धाराशिवच्या काड्या आपल्या घरातील बाईला या स्वरूपात बोलणं, अहो इतक्या वाईट शब्दांचा प्रयोग तर तुमच्यावर राजकीय टीका करणाऱ्या आणि तुमच्या मताशी सहमत नसलेल्या आम्ही सुद्धा केली नाही. आम्ही सुद्धा केली नाही. तुमचे सगळे समर्थक ज्यासाठी आम्हाला बटुरग्या, बामना, भटुकड्या, फडणवीसांच्या जीवावर जगणाऱ्या, भाजपच्या जीवावर जगणाऱ्या, 40 पैसेवाल्या अशा स्वरूपाच्या शिव्या देतात, त्या आम्ही सुद्धा अशी टीका कधी केलेली नाही. हे आमच्यासाठी सगळ्यात क्लेशदायक आहे. बारामतीच्या बत्त्या आम्ही सुद्धा म्हणालो नाहीत. बरं, या सगळ्या प्रकारामध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार, घरातल्याच सगळ्या लोकांवर अन्याय झालाय हे सुद्धा सांगण्यात आलंय. म्हणजे अनंतराव पवारांच्या वरती कसा अन्याय झाला, राजेंद्र पवारांच्या वरती कसा अन्याय झाला, या सगळ्या कथा सांगून घरातल्याच वादांना चव्हाट्यावर आणण्याची ही प्रक्रिया जी पार पाडली गेली आहे ती कशी आहे याचा साधारणतः अंदाज आपल्याला येऊन जातो. त्या पत्रावर कोणीही नजर मारली तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येऊन जातं. आता हे पत्र पवारांच्या घरातून बाहेर पडलं नाही तर अन्य कोणाच्या तरी घरातून बाहेर पडलंय असा दावा केला जाऊ शकतो. हरकत नाही, जो दावा असेल तो असेल. पण बारामतीतून जे पत्र बाहेर पडलंय ते पत्र एवढं मात्र नक्की आहे की ते सुनेत्रा पवारांना बदनाम करण्यासाठी काढल्या गेलेल्या आहे. घरातल्याच भानगडी उघड्या करण्यात आलेल्या आहेत. पण यात आणखी एक वाक्य मला महत्वाचं वाटतं, ते म्हणजे रोहित पवारांना वारसा मिळाल्याचं दुःख जास्त वाटतंय. म्हणजे पुन्हा बाईवरती आरोप. रोहित पवारांना वारसा मिळाला म्हणून त्याचा राग आहे आणि पार्थला मिळाला नाही याचाही अजून राग आहे. या अशा भंपक स्वतःच्याच घरातल्या अब्रूला चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रांनी काय होत असेल तर बारामतीच्या भानगडी बाहेर पडतात आणि यात भाजपवाल्यांचा डाव यशस्वी झाला असंच म्हणावं लागेल. बाकी काय नाही. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.